नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुपारच्या या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया आणि दिवसभरातनं ज्या बातम्या घेतोय आपण त्याचे काही अपडेट्सही घेऊया। सुरुवातीला स्क्रीनवर बातमी सगळ्यात मोठी, एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर मोठे आरोप केलेले आहेत। पुन्हा एकदा जोरदार निशाणा गिरीश महाजनांना लगावलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद गिरीश महाजनांवर आहे। मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाजन कुठेच नसतील असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे। तसंच महाजनांनी हे लक्षात ठेवावं की नाथाभाऊंच्या योगदानानंच ते आज उभे आहेत। आम्ही त्यांना उजेडात आणलं नसतं तर त्यांचं काहीच झालं नसतं असा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। हे त्यांच्या फार लक्षात येण्यासारखं नाहीये असंही खडसे म्हणाले। जोपर्यंत मंत्री झाले तोपर्यंत त्यांनी सर्व बाबींनी मी सहकार्य त्यांना केलं। प्रत्येक वेळी माझ्या सभा होत होत्या, पण कदाचित ते आज हे सगळं विसरले असतील असा घणाघात खडसेंनी गिरीश महाजनांवर लगावलेला। गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊंच्या मोठ्या होत्या, नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या होत्या मोठं आहे। आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे। आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाहीये। अजिबात नाही, अजिबात नाही। खडसे साहेब शर्यतीत होते। पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी। मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आत्ता जी काही खडाजंगी आपण बघितले त्याच्या अनुषंगाने पुढची बातमी बघूया। गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच टोला त्यांनी लगावलेला आहे। काय म्हणाले ते नेमकं तेही बघूया। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू। कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील। त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्वतोशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपत्ता होतच नव्हती, संपतच नव्हतं। प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा। महत्त्वाची बातमी आहे, आपण बघूया काय ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्लीमध्ये मला बोलावलं, गृहमंत्र्यांनी बोलावलं असं म्हणतात एकनाथ खडसे। अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि तेच मला भाजपमध्ये प्रवेश कर असं म्हणाले एकनाथ खडसे यांनी। हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। मात्र स्थानिक लोक काम करणार नाहीत असं सांगून माझा प्रवेश रोखला गेलाय असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही। आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता। त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रही कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर
आताही म्हणता की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल. हे वाक्य कोणाचे आहे?